हो, काल जे CIDचे काळेसाहेब म्हणून SP आहेत, त्यांनी बोलवलं होतं. गेली 3-4 तास आम्ही त्यांनी पूर्ण तपास झालेला दाखवला. CDR जे आलेले आहेत समोर ते दाखवले गेले. आणखी काही कटामध्ये आरोपी स्पष्ट होत आहेत CDR प्रमाणे. आणि ज्या दिवशी घटनेच्या दिवशी 4-5च्या दरम्यान जी मंदिरावरती बैठक झाली, त्या मंदिराच्या बैठकीवरती कोण कोण ह्या कटामध्ये आरोपी सामील होते ते CDRमध्ये दिसून आले. आणि तेच आरोपी समोरच्या बारमध्ये बसलेले आहेत. रेणू बार आहे त्या बारमध्ये बसलेले आहेत, त्या टावरखाली आहेत. आरोपीचे आणि त्यांचे 3-3, 4-4 कॉल घटनेच्या अगोदर 2 कॉल आहेत, घटना झाल्यानंतरही 3-4 कॉल आहेत. बाकी काही आणखी तपास यंत्रणांनी काय काय सांगितलं, तपास कसा चालू आहे काय नाही? हे आता 2 दिवस वेळ मागितला आहे त्याने. 29 तारखेला म्हणजे उद्या ते आम्ही याच्यावरती कारवाई करू म्हणून त्यांनी आश्वासन दिलं. आणि मला पण त्या SP साहेबावरती विश्वास आहे की ते ॲक्शन घेतील. गुंडोत्तर सदावर्ते यांच्यासोबत काही फोन कॉलवरून काही संवाद वगैरे झाला? नाही, आता या 2 दिवसात नाही, पण परवा मी त्यांना फोन केला होता. तर त्यांनी ज्या वकीलपत्रासाठी मी इथले जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठवला आहे त्याचं फॉलो घेण्यासाठी मी त्यांना सांगितलं आहे. बाकी आता काल उपोषण केलं 17-18 दिवस, त्याच्यानंतर मोर्चा देखील पार पडला. आता नेमकं काय पुढली भूमिका काय, अल्टिमेटमच्या संपत यायला? नाही, उद्या आम्ही दिवसभर वाट बघणार आहेत. उद्या जर त्यांनी ॲक्शन नाही घेतली, अटक नाही केली, तर आम्ही उद्या बसून सगळ्या गोष्टी ठरवणार आहोत.